आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरस्थितीचा आढावा घेत आहेत। त्यांनी एक बैठक बोलावलेली आहे, आपण बघतोय। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन इथे उपस्थित आहेत, इतरही अधिकारी आहेत, त्यांचे सहकारी आहेत, ते ही बैठक घेत आहेत। संपूर्ण राज्यभर तुफान पाऊस पडलाय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे राज्यभर पावसाची नेमकी काय स्थिती आहे, पूर स्थिती जर असेल तर त्याबाबत काय उपाययोजना होत आहेत, कुठल्या उपाययोजनांची आवश्यकता आहे, या सगळ्याबाबतची ही बैठक आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, मुख्यमंत्र्यांनी बोलवली ही जी बैठक आहे, काय नेमकं तिचं महत्त्व आहे, काय नेमकी चर्चा त्या सगळ्यामध्ये सुरू आहे? आपण जर बघितलं असेल तर मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे। यामध्ये कोकण असेल, नांदेड असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतीचं झालेलं आहे आणि याचाच आढावा मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे त्यातून घेत आहेत, जिथून राज्यातील कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस पडलाय, कुठल्या भागात पूर परिस्थिती आली याची माहिती जी आहे ती मिळते आणि त्याचाच आढावा मुख्यमंत्री घेत आहेत। आणि यावेळी आपण बघितलं असेल तर गिरीश महाजन हे देखील आहेत आणि त्यासोबत अधिकारी जे आहेत ते देखील आहेत, ते मुख्यमंत्र्यांना माहिती देते आणि कशा पद्धतीने जर पुरामध्ये अडकलेल्या लोकांना मदत कार्य करायचं आहे याबाबतची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना दिली जाते। त्याचसोबत राज्यातील शाळांना देखील सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आता आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी थोड्याच वेळात बोलतील आणि राज्यात कशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे, काय अलर्ट देण्यात आलाय हे देखील ते माध्यमांना सांगतील। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत। हे दृश्य बघतोय आपण, मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या पावसाचा आढावा घेतलेला आहे। एक महत्त्वाची बैठक सगळ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसह त्यांनी घेतलेली आहे। नेमकी पावसाची आणि पुरासंदर्भातली म्हणजे पाणी साचण्याबाबतची उपाययोजना होण्याबाबतची काय परिस्थिती आहे याचा आढावा मुख्यमंत्री घेतात।